मित्रांनो, माझं नाव प्रशिक सोनवणे, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या परिचयाचा मी युट्यूबला खूप दिवस झाले व्हिडिओ सोडला नव्हता आणि आजची तारीख आहे 30 डिसेंबर. तर मला वाटलं आज व्हिडिओ सोडावा आणि यानंतर मी कंटिन्यू व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. कारण की मित्रांनो, व्हिडिओ न सोडण्याचं कारण भरपूर बिझी असतं माणूस, बिझी शेड्यूल असते. आता भरती करणाऱ्यांचं तर माहितीच आहे, भरती करणाऱ्यांना माहिती आहे का माणसाचं किती बिझी असतं. प्लस त्याच्यात काम पण करायचं, घरी पण लक्ष द्यायचं. या सगळ्या गोष्टींमध्ये ना माणूस एक हे होऊन जातं, काय म्हणतात, बिझी होऊन जातं आणि यात ना माणूस आहे ना हे होऊन जातं. त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला जास्त टाइम भेटत नाही. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकताय, प्रशिक सोनवणे म्हणूनच आहे. आणि तिथं मी रेग्युलर व्हिडिओ सोडतोय, पण मग ते शॉर्ट्स व्हिडिओ रील असतात, ते 15-15 सेकंदाचे, 20-20 सेकंदाचे. तर मी पूर्णपणे ट्राय करणार आहे मित्रांनो का नवीन वर्षापासून 1 तारखेपासून मी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ, रेग्युलर माहिती, रेग्युलर तुमचे प्लॅन्स, रेग्युलर तुमचं टाइम टेबल मी सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. भरपूर लोक आपले, भरपूर बंधू भगिनी आहे आपल्या, म्हणजे लोअर क्लास, मिडल क्लास प्रवर्गाचेच आपण सगळे. त्याच्यानंतर SC ST, ओपन वाले, OBC वाले सगळे आपले भावबंदकीचे. तर मित्रांनो, सगळ्यांनी कशी तयारी केली पाहिजे किंवा ग्राउंडची तयारी कशी केली पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, याची मी संपूर्ण माहिती घेऊन येणार आहे हळूहळू. 1 तारखेपासून नक्कीच तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर आजचा व्हिडिओ मी थोडक्यात सांगतो मित्रांनो. आता जे झाल्या चुका त्या जाऊन द्या. आता 2024चा एक शेवटचा दिवस बाकी, उद्याचा 31 तारीख. उद्याच्या दिवस तुम्ही भरपूर खा, जेवण करा, एन्जॉय करा, फॅमिली सोबत फिरा, मित्रांसोबत फिरा, जे करायचंय ते करून घ्या एक दिवस. आणि मित्रांनो, हे विसरू नका, आज तुम्ही मेहनत करशाल, आजचे 4-5 वर्ष मेहनत करशाल आजपासून, तर तुमचे 50 वर्ष, कमीत कमी 50 वर्ष तुमचे चांगले जाणार आहे. आणि माणसाचं वय वर्ष आता काय पहिल्यासारख्या माणूस एवढं जगत नाही, 61, 60, 65 जगतं माणूस. पण मग जेवढं पण आपलं वय राहिले तेवढं चांगलं जाणार, 100% चांगलं जाणार. आणि जर ह्या 5-1 वर्षांमध्ये तुम्ही मजा मारली तर मग संपला विषय, नाही का, समजून घ्या मित्रांनो. त्याच्यामुळे मित्रांनो, आता तुम्ही ठरवायचंय का तुम्हाला मजा मारायची का बाकीचे काही मेहनत करून, हार्डवर्क करून आपले स्वप्न पूर्ण करायचे, आपल्या घरच्यांचा आधार बनायचंय, खंबीरपणे आपल्या घरच्यांना वाटचाल करायची आपल्या चांगल्या दिवसांकडे. तर थोडक्यात मी घेऊन आलोय माझं शेड्यूल, सांगतोय मित्रांनो तुम्हाला आज मी. तर माझे शेड्यूल, आता कामवाले माणसं आहे, प्लस मेहनत, भरती करायची, मेहनत करायची, अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यात थोड्या मोठ्या चुका झाल्या असेल तर तुम्ही पण मला सांगू शकता का भाऊ तू असं करू शकतोय, प्रशिक तू असं करू शकतोय. तर मी तुमचं सजेशन नक्कीच इम्प्लिमेंट करेल, चांगलं सजेशन असलं तर. आणि मित्रांनो, भरपूरच सबस्क्रायबर आपले झाले, आता 200 पर्यंत झाले. आणि मला वाटतंय तुम्ही भरभरून साथ देताय, त्यासाठी धन्यवाद तुमचं. आणि याच्या पुढे पण आहे ना मित्रांनो, साथ द्या तुम्ही नक्कीच, आहे ना, आपण सगळेजण सोबत पुढे जाऊ. थोडक्यात मी तुम्हाला शेड्यूल दाखवतोय आज माझं. आता सध्या नाईट शिफ्ट चालू आहे. तर नाईट शिफ्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, आताच थोड्या वेळापूर्वी आहे ना ग्राउंडला जाऊन आलोय. आणि पण मग व्हिडिओ काढायचा होता, तर थोडंसं मी म्हटलं चला आता स्टडी आहे ना थोडासा नंतर करू आणि पहिले आज व्हिडिओ बनवून घेऊ. कारण की आज मला वाटतं याच्यानंतर मी डायरेक्ट पुढच्या वर्षीच व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे घाबरू नका मित्रांनो, म्हणजे 1 तारखेला 2 दिवसांनी ते. तर बघा, नाईट शिफ्टचं शेड्यूल आहे माझं, हे बघू शकताय मित्रांनो. तर 10:15 कामाला निघतो मी, 11ची ड्युटी असते आणि 11 ते 7 ड्युटी असते. मला 45 ते 50 मिनिटं लागतं कामाला जायला, कंपनीत जायला. MIDC मध्ये जातो मित्रांनो मी. आणि काम वगैरे करूनच भरती करतोय. स्वप्न आहे, स्वप्न जे सुटलेले ते पूर्ण करायचे, त्याच्यासाठी भरपूर धडपड करतोय आणि ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही आपल्याला. तर बघा मित्रांनो, 11 ते 7 वाजेपर्यंत काम असतं माझं. त्याच्यानंतर घरी येतो मी 8 वाजेपर्यंत. मग फ्रेश वगैरे होऊन झोपून घेतो मी, दात वगैरे ब्रश करून झोपून घेतो. मग त्याच्यानंतर 3:30-4 वाजता उठतो मित्रांनो. त्याच्यानंतरून 4 ते 5 वाजता ग्राउंडला जातो. मग घरी आल्यावरती मी 2 तास स्टडी करतो मित्रांनो. आणि त्याच्यानंतरून 10-1 मिनिटाचा ब्रेक घेऊन जेवण करतो. जेवण झाल्यानंतर मित्रांनो रिटर्न 2-1 तास अभ्यास करतो आणि झोपून घेतो. यात मला स्टडीला पण टाइम भेटतो, ग्राउंडला पण टाइम भेटतो, भरपूर चांगलं होतं. आणि यासोबत आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी सेकंड शिफ्टचं पण सांगतो. आता ही नाईट शिफ्ट संपली ना तर माझी सेकंड शिफ्ट लागते. सेकंड शिफ्टला थोडंसं आहे ना मला प्रॉब्लेम होऊन जातो, कारण की 3ची ड्युटी असते आणि घरी यायला डायरेक्ट 12 वाजता. आणि मग घरी येऊन फ्रेश वगैरे व्हायचं 12:30 वाजता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, रात्री जरा टाइमच भेटत नाही आणि कामावर पण भरपूर काम राहतं. तर त्याचा पण विषय सोडून द्या, नाही का, काय कामावर 2-1 तास माणूस अभ्यास करत, तसंही काही नाही.
बरं तुम्हाला शेड्यूल सांगतो मित्रांनो, मी 7 वाजता उठतो, त्याच्यानंतर सकाळी अर्धा तास मी स्टडी करतो, नंतर 8 वाजता ग्राउंडला जातो, 1 तास ग्राउंडला देतो, जास्त नाही करत मी ग्राउंड, 1 तासच करतो मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 9 ते 9 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत आहे ना मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करतो, मग रिटर्न 10 ते 12 स्टडी करतो. आणि मित्रांनो 12 वाजेपासून 12:30 पावणे 1 पर्यंत आहे ना मी थोडा मोबाईल खेळतो आणि फॅमिली वगैरे टाइम देतो. आपल्या 2 भाचे माझे इकडेच आहे, म्हणजे माझ्या बहिणीचं घर समोरच आहे माझ्या, तर त्यांना टाइम देतो. ते पोरं कसे लहान पोरं, मग त्यांना थोडंसं मामा करत राहतात, मग त्यांना पण टाइम द्यायला लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो 12:30 ते 1:30-2 वाजेपर्यंत अभ्यास करतो, मग जेवण करून कामाला निघतो. मग 3 वाजेपासून तर माझं रात्री 11:30 वाजेपर्यंत काम राहतं. 12:30ला घरी येतो मी. मग घरी आलो का फ्रेश होऊन आराम करून घेतो. मग यातही मला मित्रांनो 4-1 घंटे मला स्टडीला टाइम भेटतो आणि ग्राउंडलाही टाइम भेटतो आणि बाकीच्या गोष्टींसाठी पण टाइम भेटतो. आणि फर्स्ट शिफ्टला पण मित्रांनो मी काही सकाळीच ग्राउंडला जात नाही मित्रांनो. फर्स्ट शिफ्टला अजिबात सकाळी मी काहीच करत नाही, कारण माझं कसं आहे, माझं काय म्हणणं आहे, ग्राउंड तरी आपल्याला कव्हर होऊन जातं, पण अभ्यास कव्हर करायला ना थोडा जीवच काढायला लागतो. तर मित्रांनो हे बघा, थांबा तुम्हाला सेकंड शिफ्ट दाखवतो मी बनवलेलं. आणि असं प्रत्येक जणांनी बनवून घ्या, एक आहे ना, एक पेजचं बनवून घ्या. जो कामाला जात असेल त्यांनी कामाचं बनवा, हे सेकंड शिफ्टचं आहे. आणि जो कामाला जात नसेल त्यांनी ना घरी राहून बनवा आणि अभ्यासावर जोर द्या मित्रांनो, जोर द्या, एकदम मस्त जोर द्या. हे बघा मित्रांनो, हे फर्स्ट शिफ्टचं टाइम टेबल आहे माझं शेड्यूलचं. आता काय करतं मित्रांनो, करायला लागतं नाही का. सकाळी 5 वाजता उठतो मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन 30 मिनिटं वाचन करतो मी आणि कामाची तयारी करून 6:15 वाजेपर्यंत कामाला निघतो. 7 ते 3:30 पर्यंत माझं काम राहतं. मग 4:15 ते 4:30 पर्यंत मी घरी येतो. फ्रेश होऊन 30 मिनिटं वाचन करतो आणि लगेच ग्राउंडला निघतो. 5 ते 6 ग्राउंड करतो. कधी कधी टाइम बी होऊन जातो, 5:30-6:30 होऊन जातं ग्राउंडला. मग घरी आलो का मग फ्रेश वगैरे होऊन थोडंसं बसतो, मोबाईल वगैरे खेळतो, फॅमिलीला टाइम देतो आणि रिटर्न 1 तास वाचतो. 1 तास वाचत झालं का 10 मिनिटाचा ब्रेक घेतो. त्याच्यानंतर मी जेवण करतो, अर्धा तास जेवायला लागतात आणि मग त्याच्यानंतर मी रिटर्न फिरायला जातो. फिरून आलो का मग रिटर्न 1.5 ते पावणे 2 तास अभ्यास करतो आणि मित्रांनो झोपून घेतो. असं मला फर्स्ट शिफ्टला पण 3.5 ते 4 घंटे अभ्यास करायला टाइम भेटतो, ग्राउंडला टाइम भेटतो आणि 7 घंटे मला स्लीप भेटते. तर माझं असं शेड्यूल आहे मित्रांनो. बाहेरच्या आवाजाकडे लक्ष नका देऊ आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल मला वाटतंय. हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला काही भेटला असेल, मोटिवेट झाले असाल तर प्लीज मित्रांनो साथ द्या, सबस्क्राईब करा आणि अशीच प्रगती करू, अशीच मेहनत घेऊन आपण सक्सेस होऊ. तर मित्रांनो भेटतो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की ना मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये मी एक आहे ना गिव्ह अवे करणार आहे. आपले जर 500 सबस्क्रायबर झाले ना तर भरती करणाऱ्या पोरांसाठी गिव्ह अवे करणार आहे आणि त्याच्यासाठी पण मला इंस्टाग्रामला फॉलो करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.